नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या चालू घडामोडीच्या भागामध्ये परत एकदा तुमचं स्वागत करतो। आणि विद्यार्थी मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण काय करणार आहोत की या दिवसापर्यंत जेवढे काही प्रश्न महत्त्वाचे झालेले आहेत किंवा आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि प्रादेशिक पातळीवरती ज्याही घडामोडी घडलेल्या आहेत आणि या घडामोडीमध्ये परीक्षेचा अंश काय असतो या सगळ्या गोष्टीचा विचार करून आपण आजचे प्रश्न तयार केलेले आहेत आणि हे प्रश्न तुमच्या समोर मी मांडण्याचा प्रयत्न करत आहे। या प्रश्नाच्या माध्यमातून आज आपण चर्चा करणार आहोत आणि ही चर्चा करण्यासाठी मी असिस्टंट प्रोफेसर रमेश घोरपडे। विद्यार्थी मित्रांनो, पहिला प्रश्न एकदा जाणून घेऊ। केरळ नावाचं राज्य आहे आणि केरळ महानगरपालिकेने कालव्यांची स्वच्छता करण्यासाठी सुरू केलेले AI चलित रोबोटचे नाव काय, अशा पद्धतीने तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो। कारण अशा प्रकारच्या ज्या काय टेक्नॉलॉजीचे मुद्दे असतात हे परीक्षेमध्ये आपल्याला डेफिनेटली विचारले जातात। कारण परीक्षेचा मुद्दाच तो असतो की नवनवीन ज्या काय हे आलेले आहेत, तंत्रज्ञानाच्या गोष्टी आलेल्या आहेत, या अधिकाऱ्याला माहिती पाहिजे आहेत, या अनुषंगाने हे प्रश्न तुम्हाला विचारले जातात। आणि याचं करेक्ट उत्तर काय आहे तर जी स्पायडर अशा पद्धतीचं हे नाव आहे आणि हे अशा पद्धतीचा हा रोबोट असणार आहे। ओके, त्याचं स्ट्रक्चर जरी तुम्हाला त्या पद्धतीचं वाटलं नाही तर त्याचं जे काही काम आहे हे काम अतिशय महत्त्वाचं आहे। कारण स्वच्छता करण्यासाठी हा जो रोबोट आहे हा एकदम जबरदस्त असणार आहे आणि ही जी बाब आहे ही केरळ राज्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण ठरते। आणि जगात पहिल्यांदाच पार्किन्सन आजारासाठी स्टेम सेल ज्या असतात, स्टेम सेल, तर त्या स्टेम सेल उपचारांना मान्यता देणारा देश कोणता ठरलेला आहे असं तुम्हाला विचारलं जाऊ शकतं। आणि त्याचं करेक्ट उत्तर काय आहे, जपान आहे। आणि ही त्यांची लॅबोरेटरी आहे। लॅबमध्ये ते काय करत आहेत, स्टेम सेलच्या माध्यमातून अशा पद्धतीचा जो काय प्रोजेक्ट आहे किंवा हा जो प्रयोग आहे हा करताना आपल्याला दिसून येत आहेत। आता आपण पुढे जाऊयात। अलीकडेच काय झालं, बातम्यामध्ये खूप चर्चेत असलेला मुद्दा होता आणि काय होता तर कप्पागुडा अभयारण्य हे जे आहे हे कोणत्या राज्यामध्ये आहे ते तुम्हाला सांगायचं आहे। कारण या अभयारण्याविषयी भरपूर चर्चा झालेली होती। कोणत्या राज्यामध्ये असणार आहे हे तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलं जाईल आणि त्याचं करेक्ट उत्तर काय असलं पाहिजे। कप्पागुडा म्हटलं की ते कुठं असलं पाहिजे, डेफिनेटली कर्नाटक या राज्यामध्ये असलं पाहिजे। या क वरून जरी लक्षात ठेवलं तरी जमेल। ओके, आपण पुढे जाऊयात। नंतरचा प्रश्न बघा, भारताचा पहिला खाजगी ऑर्बिटल रॉकेट जे आहे आणि बघा या ठिकाणी काय म्हटलंय, विक्रम-1 कोणत्या स्टार्टअप ने विकसित केलेला आहे, कोणत्या स्टार्टअपने विकसित केलेलं आहे ते सांगायचं आहे। आणि त्याचं करेक्ट उत्तर काय असलं पाहिजे तर स्कायरूट एरोस्पेस असं त्याचं करेक्ट उत्तर असलं पाहिजे। अशा पद्धतीने हे जे रॉकेट आहे हे आपल्याला बघायला मिळेल। पुढे जाऊयात आपण। बघा, पश्चिम आशिया हा जो खंड आहे, पश्चिम आशियातील सुरक्षा परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी भारतीय नौदलाने खालीलपैकी कोणत्या ऑपरेशनला सुरुवात केलेली ते तुम्हाला सांगायचं आहे। एकदा व्यवस्थित हे शिप बघून घ्या। तुम्हाला माहिती असेल की इराण नावाचा जो देश आहे, इराक असेल आणि तिथेच ओमान आहे, तर आसपासचे जे काही देश आहेत त्या देशामध्ये एक समुद्रधुनी आहे ज्याला आपण स्ट्रेट ऑफ हॉर्मोन्स असं म्हणतो बघा। आणि स्ट्रेट ऑफ हॉर्मोज जी समुद्रधुनी आहे या ठिकाणी असलेले जे काय जहाज आहेत यांना सुरक्षा देण्यासाठी, अमेरिकेच्या हल्ल्यापासून म्हणा, इराणच्या हल्ल्यापासून म्हणा, संरक्षण देण्यासाठी आपण कुठलं ऑपरेशन सुरू केलेलं आहे तर ऑपरेशन संकल्प नावाचं ऑपरेशन आहे। आणि या संकल्प ऑपरेशनच्या माध्यमातून हे जे जहाज असणार आहेत यांना सुरक्षा प्रदान करण्याचं काम हे विशेष या ठिकाणी या ऑपरेशनच्या माध्यमातून होणार आहे। आणि राहत म्हणजे काय मित्रांनो, तर राहत हे जे ऑपरेशन आहे हे ऑपरेशन 2025ला म्हणजे एक निश्चित करण्यात आलेलं होतं। त्या अगोदर 2013ला पण निश्चित करण्यात आलं होतं। 13ला काय ठरवलं होतं तर उत्तराखंडमध्ये पूर आलेला होता आणि त्या पुरामधून नागरिकांना बाहेर काढण्यासाठी हे ऑपरेशन केलं होतं। आणि त्यानंतर 2015ला काय झालं माहिती आहे का, तर रशिया आणि युक्रेन जे आहे यांच्या माध्यमातून अडकलेले जे काही हे नागरिक आहेत त्यांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी त्या ह्याचं म्हणजे आयोजित करण्यात आलेलं होतं आणि ऑपरेशन गंगा पण त्या संदर्भामध्ये तुम्हाला बघायला मिळतं। आणि ऑपरेशन मित्र हे जे आहे हे काय परीक्षेला विचारलं जाणार नाही
एकदम बेसिक तो मुद्दा आहे, म्हणून त्याला काय बघू नका. आता पुढे जाऊयात आपण. महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी सुरू करण्यात आलेला हर स्टार्ट 5.0 कार्यक्रम कोणत्या राज्य सरकारने राबवला? तर याचं करेक्ट उत्तर काय आहे? गुजरात याचं करेक्ट उत्तर असणार आहे. लक्षामध्ये ठेवा. आपण थोडंसं पुढे जाऊयात. नंतरचा मुद्दा बघा, या ठिकाणी एक इमेज आहे आणि ही जी इमेज आहे ही महत्त्वाची इमेज आहे. काय म्हटलंय बघा, संगम इन्फ्रास्ट्रक्चर म्हणाले ते इनोव्हेशन सेंटर हे कोणत्या कंपनीने भारतात स्थापन केलेलं आहे? तर IBM नावाची ही काय आहे? कंपनी आहे आणि या कंपनीच्या माध्यमातून हे स्थापन केलेलं आपल्याला बघायला मिळेल. नंतरचा प्रश्न बघा, स्वतःची खास बार्बी डॉल मिळवणारी जगातली पहिली महिला क्रिकेटर कोण ठरलेली आहे किंवा क्रिकेटपटू कोण ठरलेले आहे? तर त्याचं करेक्ट उत्तर काय आहे? स्मृती मंदाना हे त्याचं करेक्ट उत्तर आहे. ही इमेज आहे, तर तुम्हाला निश्चितच माहिती असणार आहे. आणि पुढे जाऊयात. बघा, 16 वर्षाखालील जे मुलं असणार आहेत या मुलांना सोशल मीडिया वापरणं आता बंदी आहे भारतात. पण भारतामध्ये नेमकं कोणत्या राज्यामध्ये? तर भारतातलं पहिलंच राज्य आहे ज्या राज्याचं नाव काय आहे? तर या ठिकाणी तमिळनाडू आहे. कर्नाटक आहे. काय नाव आहे त्याचं? कर्नाटक आहे. आणि कर्नाटक राज्याने बघा, या व्यक्तीवरून तुम्हाला निश्चितच याचं उत्तर आलं पाहिजे आणि मी सांगणार नाही आहे, ते कळालं पाहिजे तुम्हाला. कर्नाटक हे डेफिनेटली याचं उत्तर आहे आणि 16 वर्षाखालील मुलांना या ठिकाणी बंदी घालण्यात आलेली. आणि हा पण मुद्दा खूप चर्चेत आहे. ओके, खूप यंगेस्टर अशी ही राजकीय व्यक्ती आहे. ओके, जिचं वय 35 जवळपासच आहे. आणि काय म्हटलंय बघा, नेपाळला सार्वत्रिक निवडणुका नुकत्याच पार पडल्या आणि या निवडणुकीमध्ये ऐतिहासिक विजय मिळवणाऱ्या राष्ट्रीय स्वातंत्र्य पक्ष यांचा आहे. तर या राष्ट्रीय स्वातंत्र्य पक्षाचे नेते कोण ठरलेलं आहे, जे आता नुकतेच पंतप्रधान पदाचे दावेदार ठरणार आहेत? आणि त्याचं करेक्ट उत्तर काय असलं पाहिजे? तर बालेन शहा किंवा मग त्यांना आपण काय म्हणतोय, बालेंद्र शहा असं त्याचं करेक्ट उत्तर आहे. आणि वरती बघा, KP शर्मा ओली हे या अगोदरचे काय होते? तर पंतप्रधान होते नेपाळचे. पण नेपाळच्या पंतप्रधानांना या ठिकाणी नेपाळच्या जनतेने हटवलेलं आहे. आणि एक यंगेस्टर जे आहेत, ओके, एक सिंगर क्षेत्रामध्ये निगडीत असलेली जी व्यक्ती आहे आता राजकीय क्षेत्र जॉईन करणार आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, कसं असतं की या ठिकाणी यंगेस्टर असणं हेही तितकंच महत्त्वाचं आहे, पण त्या व्यक्तीला अनुभव असणं हे त्यापेक्षा खूप गरजेचं असतं. ओके, आणि यंगेस्टर असणं याचा दुसऱ्या बाजूने हा फायदा होतो की तेवढ्या उत्साहाने काम करण्याचा जो काय प्रयत्न आहे हा या ठिकाणी आपल्याला दिसून येणार आहे. ओके, या ठिकाणी आपण थांबूयात. अभ्यास करत राहा. काही अडचण असेल तर निश्चितच आमच्याशी संपर्क साधा. धन्यवाद.